आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे मी जवाहर गल्लीच्या वतीने सर्व आम्ही जे उपोषणाला बसलेलो आहे. नगर परिषद तुळजापूरने 1976 पासून ह्या जागा नगर परिषदेची इथं पाठीमागे 972 नंबर आरक्षण टाकले होते की भाजी मंडईसाठी आणि सार्वजनिक हिताचा विचार करून तुळजापुरातल्या नागरिकांसाठी व जेवढे जवाहर गल्लीतले लोक असतील त्यांच्यासाठी ती जागा आरक्षण करण्यात आली होती. मुळात ते आरक्षण असताना ती जागा भूसंपादन झाली असताना त्या जागेचे नियमाप्रमाणे नगर परिषदने त्या जागेचे मोबदलाही दिला होता आणि ताबाही त्या तहसीलदार मार्फत ती ताबाही घेतला होता. एवढं सगळं असताना तिथील जे अध्यक्ष आहेत जंगमठ ट्रस्टचे त्यांनी आणि इथले काही आपले अधिकारी जे नगर रत्नाकार आहेत आणि आपले संगले साहेब म्हणून यांनी मिळून दिशाभूल करून नगर रत्नाकारला पत्र पाठवले की ही जागा वापरात नाही किंवा या जागेवर काही सध्या ओपन आहे, खुली आहे जागा. मुळात नगरपालिकेने जागेचा मालक असल्यामुळे तिथं सार्वजनिक शौचालय बांधलं होतं महिलांसाठी आणि ती महिला शौचालय वापरायची होत्या भरपूर दिवस वर्षापासून. 1989 साली ती शौचालय बांधलेलं आहे. जागा ताब्यात घेतली, जागेचे संपादन केलं, पैसेही त्याचे 1989 साली दिले नगरपालिकेने जागा मालकाला आणि नंतर ही जागा वापस देण्यात आली. सध्याची परिस्थिती म्हणजे त्याचा भूसंपादन झालेला आहे, आवड झालेला आहे, पैसे भरलेले आहेत, नगरपालिकाच मालक आहे त्याची. त्या जागेवर जी बांधकाम झाले ती बेकायदेशीर झाले, त्या बांधकामाचा परवाना रद्द करावा आणि सदर जागा आमच्या सार्वजनिक लोकांसाठी नागरिकांसाठी देण्यात यावी ही आमची मागणी आहे. आता सध्या आम्हाला सीओ साहेबाबरोबर चर्चा झालेली आहे. त्यांनी आल्यानंतर कागदपत्र डॉक्युमेंट बघून आम्ही काय असेल ती तुम्हाला निर्णय देतो म्हणले, लगेच लिखित तक्रार देतो म्हणले तुम्हाला. पुढची दशा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आणि शेवटी न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही न्यायालयात जाणार ह्याच्यात की बाबा या जागेचं भूसंपादन झालेलं आहे, सगळं काबी झालेलं आहे, तरी देखील ही जागा मूळ मालकाच्या पदरात दिलेली आहे. काय झालं? बांधकाम व्हायच्या अगोदर ही तक्रार दिलेली आहे, तरी देखील नगरपालिकेने दखल घेतलेली नव्हती. आज मी आवड घेऊन आलो जिल्हाधिकारी कार्यालयातून, तेव्हा यांचे जाग उघडले, डोळे यांचे आता उघडले. त्यांनी नगर परिषदनं काय केलं की मूळ मालकाच्याच नावानं जागा राहिल्यामुळे कागदपत्री आणि मुळात म्हणजे त्या जिल्हाधिकारी कार्यालयामधले कागद लपवून दडवून बाकीचे दुसरे कागद दाखवून परवाना घेतलेला आहे. आवडची कॉपी दाखवणं गरजेचं होतं. आहे आणि या जागेमध्ये आधी पहिल्यांदा शौचालय होते, ते आता सध्या बंद आहे आणि आमच्या सर्वांची एवढीच इच्छा आहे की त्या जागेमध्ये एक छोटं सभागृह असावं. आणि हा विषय मी 2-3 वेळेस नगरपालिकेतल्या मीटिंग मध्ये मांडला होता. पुन्हा सीओ साहेबांकडे आमचे पत्रव्यवहारही झालेला आहे, पण काही लोकांच्या भ्रष्टाचारामुळे हे काम झालेलं नाही. तर मी स्वतः प्रभाग क्रमांक 10 ची नगरसेविका प्रियंका विजय गंगणे मी स्वतः आधी आणि ह्या सर्वांच्या मदतीने तिथे सभागृह बांधणार आहे.